कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या शिवसेनेच्या लाटेमुळे जिल्ह्यातून काँग्रेस हद्दपार झाली आहे आणि विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसकडेही जनतेने पाठ फिरवल्यामुळे राष्ट्रवादीची त्यांच्या बालेकिल्ल्यातच वाताहत झाली आहे। कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात काँग्रेसचं नेहमीच वर्चस्व राहिलंय। यंदाच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा जिल्ह्यातून सुखडा साफ झालाय। शिवसेनेच्या वादळाने काँग्रेसला जिल्ह्यातून हद्दपार केलाय। याला काँग्रेसची धोरणं आणि अंतर्गत राजकारण जबाबदार असल्याचं बोललं जातंय। कोल्हापूर जिल्ह्यात या निवडणुकीत काँग्रेसने भोपळाही न फोडल्यानं काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते चिंतेत आहेत। गेल्या निवडणुकीत काँग्रेसचे 2 उमेदवार निवडून आले होते, मात्र यंदा त्यांना खातही खोलता आलेलं नाही। यातून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष PN पाटील सुद्धा बचावले नाहीत। त्यांचा शिवसेनेच्या चंद्रदीप नरकेंनी पराभव केला। तर भाजपच्या अमल महाडिक यांनी माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचा पराभव केला। राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी एकमेकात पाय घालण्याचे काम केले असे एकूण आत्ताचे चित्र ज्या पद्धतीने राष्ट्रवादीच्या 2 सीट आहेत आणि काँग्रेसची एकही सीट येत नाही। तर या याच्यामध्ये गृहराज्यमंत्री पडतात त्या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीच्या भाजपला मदत केली। ते विद्यमान खासदार आहेत धनंजय महाडिक, त्यांनी थेट आपला चुलत बंधू आहेत त्यांना थेट मदत केली हे दिसते या निकालावरून। दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचंही जिल्ह्यात पाणीपत झालंय। माजी मंत्री हसन मुश्रीफ आणि संध्यादेवी कुपेकर वगळता सर्व जागा राष्ट्रवादीला गमवाव्या लागल्या। राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष KP पाटील हेही यातून सुटले नाहीत। त्यांचा शिवसेनेच्या प्रकाश आबिटकर यांनी जिल्ह्यातील सर्वाधिक मताधिक्य घेत पराभव केला। जिल्ह्यातील 10 पैकी 6 जागांवर शिवसेनेनं बाजी मारली। 2 जागा भाजपनं पटकावल्या तर राष्ट्रवादीला केवळ 2 जागांवर समाधान मानावं लागलं। काँग्रेस आणि राष्ट्रवादी विषयी असलेला लोकांमधला असंतोष आणि शिवसेनेबद्दलची एक सहानुभूतीची लाट, कोल्हापूर जिल्ह्यात भाजपचा प्रभाव हा शहरी भागांमध्ये जास्त जाणवला। विधानसभा निवडणुकीचे हे निकाल पाहता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर कोल्हापूर जिल्ह्यातल्या जनतेचा किती रोष आहे हेच दिसून आलंय। अमोल पांढरे, जय महाराष्ट्र, कोल्हापूर। तर कोल्हापूर जिल्ह्यातल्या